संजय सिंह जी हैं। संजय जी, ग्राउंड पे जब यंगस्टर्स बात कर रहे थे तब उनका कहना था कि जात के परे जाके हमें वोटिंग करना है, क्योंकि अभी हमें जॉब चाहिए, ग्रेजुएट होके हम लोग घर में बैठे। तो सच में ऐसे हुआ होगा बिहार में? देखिए, यंगस्टर में भी दो भाग करना होगा आपको। यंगस्टर में महिला भी है, मतलब गर्ल्स भी हैं और लड़के भी हैं। लड़कों का जो यूथ है उनमें 60-40 का रेशियो, मतलब उसमें 60 गए होंगे महागठबंधन के पक्ष में और 40 गए होंगे एनडीए के पक्ष में, और उसमें कुछ हिस्सा जनसुराज को भी गया होगा। लेकिन लड़कियों में जो युवतियां हैं उनमें 90% एनडीए के पक्ष में बात करती हुई दिख रही, क्योंकि उनको नौकरी में पहले से ही नीतीश कुमार ने 35% आरक्षण दे रखा है और प्राथमिक टीचर में 50% तक का आरक्षण है, और इसके अलावा उनको फ्री एजुकेशन भी है पीजी तक। तो इस सबसे लड़कियों का एक पहले से ही एनडीए सरकार के प्रति पॉजिटिव रुझान है। और महिलाओं के लिए जिस तरह से जितनी फैसिलिटीज बिहार में मिल रही है, स्कूल से लेकर कॉलेज तक उनको फ्री शिक्षा, प्रोत्साहन राशि, ग्रेजुएट करती हैं तो 50,000, इंटर करती हैं तो 25,000, मैट्रिक 10th पास करती हैं तो 10,000। तो इस तरह से नीतीश कुमार ने पूरा एक तरह से नर्चर किया है अपने महिला वोटरों को। और तो यूथ में भी महिलाओं में 90% एनडीए के पक्ष में, जो बॉयज हैं उनमें 60-40 का रेशियो आपण मान सकते। जी जी, याच मुद्द्यावर आपण नवनाथ बन यांच्याकडे जाऊयात। नवनाथजी, तरुणाई सतत बोलताना दिसली बिहारमध्ये। प्रत्येक मतदारसंघामध्ये युथ बोलत होते की आम्हाला आता जातीय समीकरण नको, जातीचं राजकारण नको, आम्हाला आता रोजगार हवाय, रोजगाराच्या मुद्द्यावर आम्ही मत देणार आहोत। खरं तर आपण बघतो की 2014 नंतर देशाचं राजकारण बदललेलं आहे। मोठ्या प्रमाणात जेनजी ही भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवताना दिसते। याच्यापूर्वी असं व्हायचं की जेव्हा जेव्हा मताची टक्केवारी वाढायची तेव्हा सरकार विरोधी ते कल आहे असं बघितलं जायचं, परंतु आपण 2014 नंतर हा ट्रेंड बदलत गेला। मतदानांची टक्केवारी जेव्हा जेव्हा वाढली तेव्हा भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला फायदा झाला। त्याचं दोन कारण आहेत। एक पहिलं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात महिला माता भगिनींचे आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीला मिळताना बघितलात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही फर्स्ट वोटर जे पहिल्यांदा मतदान करतात, ज्यांना आपण जेनजी म्हणतो, ही लोक देखील, ही तरुणाई देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भारतीय जनता पार्टी यांच्या विकासाच्या मुद्द्याला पाठिंबा देताना दिसते। त्यामुळे बिहारमध्ये ज्या पद्धतीने मतांची टक्केवारी वाढली त्याचा फायदा देखील एनडीएला निश्चितपणे होणार आहे, कारण तरुणाई भारतीय जनता पार्टी सोबत आहे आणि ज्या पद्धतीने महिलांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला मिळतो। आपण महाराष्ट्रामध्ये देखील बघितलं की महाराष्ट्रामध्ये कुणालाही विश्वास नव्हता की भारतीय जनता पार्टीला एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा मिळतील, परंतु माता भगिनींचे आशीर्वाद, लाडकी बहीण योजना यानंतर मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला मिळाले। आता देखील बिहारमध्ये ज्या पद्धतीने महिलांचा विकास होतो, महिलांसाठी योजना आणल्या जातात, त्यांचा स्वाभिमान, लखपती दीदी असेल किंवा लोकांना घर देण्याच्या योजना असतील, या सगळ्याचा परिपाक म्हणून आपल्याला एनडीएचं सरकार येताना दिसेल। डबल इंजिनचं सरकार, एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्व, दुसऱ्या बाजूला नितीश कुमारजी यांच्यासारखा चेहरा, हे डबल इंजिन सरकारची किमया आपल्याला या निकालांमधून निश्चितपणे दिसते। आणि दुसरी गोष्ट, विरोधकांकडे मुद्दे नव्हते, विरोधक विस्कळीत होते। राहुल गांधी ज्या पद्धतीने शेवटच्या क्षणी प्रचारामध्ये उतरले, खरं तर ते फॉरेनला ट्रिप करण्यासाठी गेले होते, तोपर्यंत ते प्रचारामध्ये नव्हते। मोठ्या प्रमाणात जागा वाटपामध्ये गोंधळ देखील आपल्याला बघायला मिळाला। ज्या पद्धतीने लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आणि राहुल गांधी यांच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी भांडण झाले, एकमेकांच्या विरोधामध्ये उमेदवार उभे करण्यापर्यंतची मजल यांच्यामध्ये मुद्दा लक्षात आले।